लाभार्थी कशाला बोलतात? 8 लाख लाभार्थी असू शकतात का वयांसकटचे? अरे वया मी 25 लाख दरवर्षी वाटतो. 25 लाख लाभार्थी झाले का? आज नाही वाटत. 2002 पासून 2002 पासून तेव्हापासून 25 लाख नाही वाटत. आता मी 25 लाख वया वाटतो वर्षाला. 5,000 झाल्यापासून 10 वर्ष 10 वर्षात 25 लाख वया वाटले किती झाले? लाभार्थी किती झाले? 2.5 कोटी झाले. 2.5 कोटी मतदार कुठून आणायचे आता भेंडी लोकसभेत? अरे काही सांगतात. मी माझी नम्रतेची विनंती आहे, जनसेवा जरूर करा. मी करतो. माझे 2 ट्रस्ट आहेत. माझ्या ट्रस्टच्या माध्यमातून मी जनसेवा करत असतो. कोणाला औषधाला पैसे देतो, कोणाला हॉस्पिटल भरायला पैसे नसतात तर ते देतो, कोणाला लग्न समारंभासाठी काय अडचण असेल तर ती देतो, कोणाला शिक्षणासाठी देतो. हे पैसे आपण मदत केल्यानंतर त्यांचे फोटो काढायचे आणि त्यांना असं फोटो दाखवायचं, लावायचे बॅनर. मी लावायचं म्हणून त्या माणसाची प्रतिष्ठा घालवण्याचं काम करताना आपल्याकडे मन आहे की करावं दर्या मॅडम, आणि तोच उद्देश ठेवून आम्ही काम करतो. आमच्यावर हे संस्कार आहे, त्याला मदत केली तर दुसऱ्याला कळता कामा नये, अशा प्रकारची मदत करायची. असं थोडी आम्ही सार्वजनिक कामं सांगतो सार्वजनिक ठिकाणी. त्या पद्धतीनं उमेदवार जे आहेत महाविकास आघाडीचे त्यांच्याकडून वारंवार असा आरोप केला जातो की खासदारची कळली आणि या माध्यमातून त्यांनी कल्याणचा सुद्धा मुद्दा शहापूरच्या पाण्याचा प्रश्न काय होतं? शहापूरच्या पाण्याची योजना 300 कोटीची सुरू आहे. पाया घातला सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि माझ्या मागणीच्या मुळे घातला. कुणबी सेनेचा जेव्हा महोत्सव होता कुणबी समाजाचा, त्या समाजाच्या महोत्सवामध्ये मी मागणी केली होती शहापूरच्या पाण्यासाठी 300 कोटी 200 कोटीची योजना. त्या 200 कोटी तात्काळ त्या ठिकाणी देवेंद्रजींनी ती मंजूर केली होती. आम्हाला मंजूर करणार त्यांनी पाया घातला. त्याच्यावर फळं चढवण्याचं काम सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब त्याचं काम सुरू. आपल्याला बघायचं असेल तर जाऊन बघा. त्यांना काही दिसतच नाही, त्याला आपण करणार काय? डम्पिंग ग्राउंडचं काम आहे, महापालिकेचं काम आहे डम्पिंग ग्राउंड करणं. हे काय माझं काम आहे का? माझी काय मदत लागली तर मी महापालिकेला मदत करतो. माझं कर्तव्य आहे, माझी जबाबदारी आहे आणि मी मदत करायला तयार आहे. पण काही कुठे नाटे आरोप करायचे हे उचित नाही. आता ज्याला लोकसभा समजली नाही असं जे माझ्या बाबतीत बोलतात त्यांना हे समजून सांगण्याची गरज आहे. मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगतो की जनता पुन्हा एकदा आमची हॅट्रिक करणार आहे आणि हॅट्रिक झाल्यानंतर मी जाईन ट्युशन घ्यायला त्यांच्याकडे, जर त्यांना एवढी लोकसभा समजते तर. ज्यांना काहीच कळत नाही ते लोकसभा. आता बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर जयंतीच्या दिवशी जे लोक श्रद्धांजली वाहतात, त्यांनी संविधान बनवलं, त्यांना काय व्हायला पाहिजे हे ज्यांना माहित नाही ते लोकसभा काय असते ते मला सांगा. आपल्याला जरी पटते काही लोक